वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. टाकळी भानमध्ये छत्रपतींच्या पुतळ्यावरून वाद. पुतळ्याला हात लावू देणार नाही, ग्रामस्थांचा इशारा. टाकळी भान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून प्रशासन आणि ग्रामस्थ आमने सामने आले आहेत. परवानगीशिवाय उभारलेल्या पुतळ्यावरून बैठक पार पडली असून पुतळा हटवू देणार नाही अशी ग्रामस्थांची ठाम भूमिका समोर आली आहे. टाकळी भान येथील बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा 20 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा शिवजयंती दिनी उभारण्यात आला. मात्र पुतळ्यासाठी आवश्यक कायदेशीर परवानगी घेण्यात न आल्याने प्रशासनाने ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ आणि श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे उपस्थित होते. महापुरुषांचे पुतळे उभारताना कायदेशीर प्रक्रिया आवश्यक असून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नियमांचे पालन गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान ग्रामस्थांच्या वतीनं बाजार समिती संचालक मयूर पटारे यांनी पुतळ्यासाठी परवानगी प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितले. येत्या 2 ते 3 महिन्यात सर्व सोपस्कार पूर्ण केले जातील. तोपर्यंत पुतळ्याला हात लावू नये अशी मागणी करण्यात आली. उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी पुतळ्याच्या संरक्षणाची जबाबदारी ग्रामस्थ स्वीकारत असल्याचं सांगत प्रशासनानं पुतळा हटवण्याचा प्रयत्न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा दिला. वेद बातमीचासाठी दिलीप लोखंडे, श्रीरामपूर. ऐकून घ्या. त्या पण आपल्याला समजल्या पाहिजे, अवगत झाल्या पाहिजे. कदाचित रस्त्याच्या पिढी जे आहेत त्यांचे काही रस्त्याच्या बाजूला त्यांना जागा सोडावी लागते. त्या तुम्हाला अडचणी होऊ शकतात का ते पण तुम्हाला बघायला लागेल. या सगळ्या गोष्टींच्या आपण निर्णय घ्यावा. बरोबर आहे, सर परमिशन घेतली पाहिजे. परमिशन घेऊनच आपण पुतळा उभा केली पाहिजे, ही त्याची प्रोसेस आहे. पण साहेब, गावाची इतक्या वर्षाची मागणी असल्यामुळे तो उभा केला गेला. आपण प्रशासनाने या गावाला या पुतळ्या संदर्भात सहकार्य करावं. आत्ताच मुद्रा ग्रुपचे गावातील अनेक तरुण या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटले, त्यांना निवेदनही दिलेलं आहे. आणि प्रशासनाकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा ठेवा. प्रोसेस सुरू केलेली आहे गावाने का याचे परमिशन घेण्यासाठी. परमिशन मिळेपर्यंत आम्हाला या ठिकाणी आपण सहकार्य करावं अशी मी माझ्या टाकळी भान गावच्या तमाम नागरिकांना. तोपर्यंत काय जात येत नाही. पण जर पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन पुतळा काढण्याचा प्रयत्न केला तर निश्चित गावात तेढ निर्माण होईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. आणि जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनच जबाबदार राहील. कारण की जेवढे उपस्थित आहेत त्या सर्वांची जनभावना आहे की पुतळा आहे त्याच जागेवर ठेवा. राहिला कायदेशीर बाबीचा प्रश्न तर 2-3 महिन्यात आम्ही ती काही प्रोसेस करायची. त्या प्रोसेसला ग्रामपंचायत व्यवस्था असेल, पोलीस प्रशासनाचे असेल, या सर्व मनोसी घेऊन त्याला संध्याकाळी 2 दिवशी आम्ही ती परवानगी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करू. आणि जो 2 वेळेस जर भावासाहेबांसोबतची चर्चा झाली की तुम्ही जोपर्यंत परवानगी घेत नाही किंवा तुम्हाला कला संचालनालयाकडून छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा बसवण्याची परवानगी मिळत नाही तर त्या पुतळ्याची सुरक्षेची जबाबदारी म्हणून आम्ही तो पुतळा या ठिकाणी झाकून ठेवू शकतो. फार त्याच्या उपर पुतळा काढला जाणार नाही. फक्त फार पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला सहकार्य म्हणून पुतळा या ठिकाणी टाकण्यात येईल. त्यानंतर त्या ठिकाणी इतर कधी मोकार जनावरे किंवा ज्याप्रमाणे तुम्ही म्हणजे कोणी दारू पिणारे त्या पुतळ्याच्या आसपास जाऊ नये तर त्याला 6 ते 7 फुटाचा आपण टाकलं ग्रामपंचायत तारकम पण करू उंचीचं, जेणेकरून त्या ठिकाणी त्या पुतळ्याला कोणापासून इजा होणार नाही. नंतर कुठले मोकार जनावरे असतील किंवा कोणापासून त्या ठिकाणी CCTV लाईट असण्याच्या सुरक्षेची जबाबदारी आहे
हे सगळं टाकले बांध ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत त्या ठिकाणी लगेच उद्यापासून सुरू करेल आणि राहायला परवानग्याचा विषय तर तो 2-3 महिने त्याला कालावधी जाईल तर तो पण प्रोसेस ग्रामपंचायत युनिव्हर्सिटी ठराव किंवा 200 हा जो आपण आता बसलो तिथून 285 आम्ही 245मध्ये आम्ही निश्चित परवानगी घेऊ. पण आता सगळ्यांची जनभावना आहे की पुतळ्यातून या ठिकाणी हलवू नये. आता हलवला तर निश्चित या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. राहिला ह्या जागेचा जी साबाची हद्द आहे कारण आत्तापर्यंत साबाने त्या जागेवर येऊन कुठली कारवाई करावी आत्तापर्यंत साबाने काही केलं नाही. फक्त जे काय प्रोसेस चालू आहे ती फक्त पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाकडून चालू आहे. या ठिकाणी जेवढे उपस्थित आहे तेवढ्यांची हीच भावना आहे आणि या उपर जर तुम्हाला असं वाटलं आता त्यांनी कोणी पुतळे बसवले गुन्हे दाखल करायचे तर तुम्ही आम्ही तुम्हाला नावं द्यायला तयार आहे. तुम्ही त्या दिवस आमच्या शब्दाला मान देऊन गुन्हे दाखल केले नाही तुम्ही आता काय 5 जणांवर 10 जणांवर तुम्हाला वाटत त्या लोकांवर तुम्ही गुन्हे दाखल करू शकता. पण तुम्हाला या ठिकाणून फक्त पुतळा आत्ता जर काढण्याचा प्रयत्न केला किंवा 2 दिवसात केला तर त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्या जेव्हा पुतळा काढला जर गेला तुमच्याकडून बळाचा वापर करून तर तो महाराष्ट्रात त्याचं लोण पसरल मग तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल. आता शांततेच्या मार्गाने आमची भूमिका आहे तुम्ही आम्हाला सहकार्य करावं फार तर पुतळा झाकून ठेवू आणि 2-3 महिन्यात त्या ठिकाणी जी काय माननीय कलेक्टर साहेबांची परवानगी लागते आता तो काही म्हणजे जागेचा प्रश्न म्हणून तो मानला होता. तुम्हाला जे काय त्या उपर बोलायचं ते बोलतो.